हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 18. तर सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरो इथे क्लिक करा. यामध्ये बघा आपल्याला किती नॉलेज चेक दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 4 नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर त्यापैकी या ठिकाणी आपलं पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर या पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, प्रिंट प्रिव्ह्यू ऑप्शन इज अवेलेबल ऑन डॅश डॅश टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, फाईल टॅब. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ टू ओपन अ ब्लँक शीट म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण ओपन करू शकतो. तर याचं उत्तर क्लिक ऑन अ फाईल टॅब न्यू अँड ब्लँक शीट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ यू विल सेव्ह द डॉक्युमेंट क्लिक ऑन करेक्ट टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे फाईल टॅब. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वी कॅन एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्म म्हणत आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपण डॉक्युमेंटला PDF मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर याचं उत्तर ट्रू आहे. विच ऑफ दिस पेज साईज इज नॉट अवेलेबल इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणती साईज नाही आहे त्यामध्ये. तर A2 ही साईज नाही आहे त्यामध्ये. तर A2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला इथे एस करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर आपलं पहिलं नॉलेज चेक इथं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, विच ग्रुप यू विल सिलेक्ट द टू क्लिअर द फॉर्मॅट अँड अप्लाय फॉन्ट स्टाईल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर एडिटिंग ग्रुप अँड फॉन्ट ग्रुप आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. wrap text is a feature that all information in a cell even if it overflow the cell boundary म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर शोज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टू चेंज द नंबर फॉर्मॅट क्लिक ऑन डॅश डॅश टॅब फ्रॉम फॉर्मॅट सेल्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे, नंबर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. टू चेंज द फॉन्ट साईज ऑफ द टेक्स्ट वी कॅन क्लिक ऑन डॅश डॅश टॅब अँड डॅश डॅश ग्रुप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर होम टॅब मधलं फॉन्ट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू नीड टू अप्लाय फॉन्ट स्टाईल टू युअर टेक्स्ट विच स्टेप्स यू विल फॉलो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर होम टॅब, फॉन्ट स्टाईल अँड सिलेक्ट द स्टाईल हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. एंड एक्झामला इथे एस करा. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर 7च्या डेटमध्ये पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये जे दिलेलं आहे ते आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, विच फीचर ऑफ ऑडिओ इज बेस्ट रिप्रेझेंटेड बाय धिस इमेज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर काय असणार आहे. तर याचं उत्तर टेक्स्ट टू म्युझिक जनरेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट डज ऑडिओ अलाउ युजर्स टू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर जनरेट सॉंग्स फ्रॉम टेक्स्ट प्रॉम्प्ट्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI कोकोनट या ऑप्शन्सवर क्लिक करा. आणि यामध्ये जे दिलेलं नॉलेज चेक आहे ते आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द प्रायमरी बेनिफिट ऑफ युजिंग कोकोनट फॉर स्टुडंट्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर इट ट्रान्सक्राईब लेक्चर अँड जनरेट स्टडी मटेरियल्स हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज कोकोनट यूज AI टू इन्हान्स लर्निंग रिटेन्शन म्हणत आहे. तर याचं उत्तर सुद्धा ऑप्शन 2 आहे, बाय जनरेटिंग पर्सनलाइज क्विजेस अँड फ्लॅश कार्ड्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला याच्यातून येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंही नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचा आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. हेडिंग ऑफ द टेबल इन इम्पॉर्टंट ॲज इट गिवन आयडिया अबाउट द डाटा
दॅट टेबल कंटेन नाव अप्लाय अ थिक आउटसाईड बॉर्डर टू सिलेक्टेड हेडिंग म्हणत आहे. तर थिकचा आउटसाईड बॉर्डर देण्यासाठी ते फॉन्टच्या ग्रुपमध्ये इथे बॉर्डरमध्ये जा आणि यातून थिक आउटसाईड बॉर्डरवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावा याच्यातून. यामध्ये बघा काय म्हणत आहे, PDF फॉर्मॅट मेंटेन द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट सो कन्वर्ट द गिवन एक्सेल शीट इनटू PDF डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, PDF मध्ये करण्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर क्रिएट PDF वर क्लिक करा, त्यानंतर याला फाईलला नाव द्यायचं आहे कोणतंही आणि त्यानंतर PDF वर पब्लिशवर क्लिक करायचं आहे. एवढं करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. Uses of save as makes copy of working document and keeps original document intact. So browse the to save the given document on your desktop using save as with the name project files म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर याच्यातून डेस्कटॉप घ्या किंवा ब्राउजवर क्लिक करा, त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे कोणतंही आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. You can use fill color to color the cell with your choice and that can highlight to cell. So highlight the selected heading to applying standard green color to do it म्हणत आहे. तर हायलाइट कलरमध्ये जा, हायलाइट मध्ये गेल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड ग्रीन कलर घ्यायला सांगितलेलं आहे. त्यातून स्टँडर्ड ग्रीन कलर घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला सिम्युलेशन कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यातनी प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता सेल्फ लर्निंगमध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून पहिला प्रश्न स्टार्ट करा. व्हॉट डज द इन्फो सेशन इन द फाईल मेनू प्रोव्हाइड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर वर्कशीट प्रॉपर्टीज आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड इज न्यू टू युजिंग MS एक्सेल, हेल्प हिम आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग शॉर्टकट की इज यूज टू सेव्ह फाईल म्हणत आहे. तर Ctrl+S हे फाईल सेव्ह करण्यासाठी आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन्स ऑफ द फॉन्ट ग्रुप इन द होम टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर टू कंट्रोल द अपीअरन्स ऑफ टेक्स्ट इन्क्लुडिंग फॉन्ट टाईप, साईज, कलर अँड स्टाईल हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय ऑल द ऑप्शन दॅट आर अवेलेबल ऑन द क्लिपबोर्ड ग्रुप ऑफ द होम टॅब इन MS वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारे. तर पाहू शकता इथे आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग झाल्यानंतर गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर गायडेड ड्युटीवर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर इथे पहिला प्रश्न 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. त्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट एनी 2 cells, मर्ज द सिलेक्टेड सेल युजिंग मर्ज अक्रॉस ऑप्शन फ्रॉम होम टॅब एलिमेंट ग्रुप म्हणत आहे. तर 2 सेलला मर्ज अक्रॉस करायला सांगितलेलं आहे. कोणत्याही 2 सेलला म्हणत आहे. तर खाली जा स्क्रोल डाऊन करून याच्यातनी मी D आणि E या दोन्ही सेलला सिलेक्शन केलं. मर्ज अँड सेंटरचा इथे डाऊन एरोवर जा आणि याच्यातून आपल्याला मर्ज अक्रॉसवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. In the given worksheet, select sheet number 3, insert 3 cells above the row A10 using home tab, sales group, insert and insert cells म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे. तर कंपनी हॉलिडे या शीटला सिलेक्शन करा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर इन्सर्टवर जा आणि इन्सर्ट सेलवर क्लिक करा. पुन्हा इन्सर्टवर जा, सेलवर क्लिक करा. पुन्हा इन्सर्टवर जा आणि त्यानंतर पुन्हा याच्यातनी आपल्याला इन्सर्ट सेलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा.
त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे यामधून. यामध्ये बघा काय म्हणत आहे, टू व्ह्यू द डिटेल्स ऑफ एक्झिस्टिंग एक्सेल वर्कबुक गो टू द फाईल टॅब अँड क्लिक ऑन द इन्फो बटन. नाव चेक द प्रॉपर्टीज ऑफ द डॉक्युमेंट म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर यासाठी बघा फाईल टॅबवर जा. फाईल टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इन्फो या ऑप्शन्सवर क्लिक करा. इन्फो या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शो ऑल प्रॉपर्टीजवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. प्रश्न लावायचा आहे. त्यानंतर बघा काय म्हणत आहे, टू क्रिएट अ वर्कबुक इन एक्सेल ओपन अन एक्झिस्टिंग एक्सेल वर्कबुक देन गो टू द फाईल टॅब अँड सिलेक्ट द न्यू ऑप्शन. नाव चूज अ वर्कबुक टेम्पलेट. सिलेक्ट हॉलिडे बजेट प्लॅनर अँड क्लिक ऑन क्रिएट म्हणत आहे. तर यासाठी फाईल टॅबवर जा. त्यानंतर न्यू या ऑप्शन्सवर जा आणि याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे कोणतं हॉलिडे बजेट प्लॅनर. अशा प्रकारे सर्च करा. सर्च केल्यानंतर त्यानंतर याच्यातून आपल्याला सर्च करायचं आहे नाव टाकून आणि त्यानंतर हॉलिडे बजेट प्लॅनरवर क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे सोडवायचा हा प्रश्न आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे, टू कॉपी डाटा फ्रॉम वन एक्सेल वर्कबुक टू अनदर. फर्स्ट सिलेक्ट द टेबल इन द एक्झिस्टिंग वर्कबुक देन क्लिक कॉपी इन द होम टॅब. ओपन अ न्यू वर्कबुक बाय क्लिकिंग ऑन द प्लस साइन. क्लिक ऑन द फर्स्ट सेल अँड चूज पेस्ट फ्रॉम द होम टॅब टू पेस्ट द डाटा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर पहिल्या स्लाईडवर जे डाटाचा टेबल आहे ते पूर्ण टेबल आपल्याला कॉपी करा म्हणत आहे. तर एक टेबल याच्यातला आपण कोणताही एक टेबल घेऊ. अशा प्रकारे पूर्ण सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे प्लसवर क्लिक करा आणि एक नवीन वर्कशीट घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पहिल्याच याच्यातनी आपल्याला पेस्ट करायचे आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, अ स्टुडंट वांट टू डिझाईन पोस्टर्स ऑन अ डेस्कटॉप विच OS इज बेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर लिनक्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. स्नेहा वांट टू यूज पॉवर पॉईंट फ्रॉम हर मोबाईल ऑन अ प्रोजेक्टर व्हॉट मे लिमिट हर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर मोबाईल OS मे नॉट सपोर्टेड इट फुली आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू सी अ पर्सन यूज अँड्रॉइड फॉर कॉल्स अँड विंडोज फॉर टायपिंग व्हॉट डज धिस शो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. डिफरंट OS सर्व डिफरंट नीड्स. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय कॅनॉट यू इन्स्टॉल अ मोबाईल OS ऑन युअर डेस्कटॉप म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर दे आर मेड फॉर डिफरंट हार्डवेअर अँड युजेस. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. रवी वांट टू वर्क ऑन ग्राफिक डिझाईन यूज अ माऊस अँड सेव्ह बिग फाईल व्हॉट शोल्ड ही सिलेक्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सुद्धा ऑप्शन 3 आहे. डेस्कटॉप OS बिकॉज इट सपोर्टेड ॲडव्हान्स टूल्स. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ क्लास प्रोजेक्ट रिक्वायर्ड रिसर्च टायपिंग अँड क्रिएटिंग अ प्रेझेंटेशन विच डिव्हाइस अँड OS शोल्ड दे प्रेफर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे लॅपटॉप विथ डेस्कटॉप OS. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. सोहम हॅज अन ओल्ड PC व्हॉट इज द बेस्ट अप्रोच म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर युजेस लाईट वेट डेस्कटॉप OS आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच OS शोल्ड ओल्ड बी बेस्ट फॉर क्लासरूम विथ स्टुडंट युजिंग टायपिंग टूल प्रेझेंटेशन अँड प्रिंटर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डेस्कटॉप OS आहे. सेव्ह नेक्स्ट करा.
रेखा कम्पेअर टू OS टाइप्स वन ऑफर फुल कंट्रोल द अदर लिमिट ॲप्स विच पेअर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर अँड्रॉइड अँड iOS आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. द स्कूल कम्प्युटर हॅज विंडोज 10 अँड अपडेट ॲटोमॅटिकली व्हॉट्स द बेनिफिट म्हणत आहे. तर याचं उत्तर बेटर सिक्युरिटी आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस, एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण इरा सेशन 18 कम्प्लिटली सोडवायचं आहे.